हम बघा मला किती आला. मी करवंद काढले. हम बघा तुम्ही. अनिकेत साहेब 7-8 वर्षांनी मे महिन्यात गावी आले. तिकडे राहिले. मित्रांनो आता आम्ही आलो आहोत आमच्या कलंबाजवळ. हे बघा लाईन तसे 5 झाड आहेत पण काय फायदा नाही. काय बोलतो बोलून बोलून थकलो. इथे झाडं काय धरली नाही यावर्षी. कंटाळा आलाय खूप. एक आंबा होता तिथे पिकलेला. त्या फांदीला पण दगड लागला पण आंबा पडायचं नाव नाही पाहिला. आणि ते शेरडा आल्यात. शेरडा तर आम्ही खूप थकलो आहे आणि सगळे आम्ही भावंडच आलो आहे. आमच्या भावंडामध्ये एक फक्त काकी आहे. आमची काकी आले. काकी हाय कर. संपदा की हाय हाय. ही पांडू काकी आहे. पांडवाची बायका संपदा की जे नाटकामध्ये आहे. आणि हे बघा इथे सगळे बकरे म्हणजे शेळ्या आलेले आहेत. दाखव. अरे थांब त्यांना दाखवतो. हा शेरडा आले आहेत आमच्याच बागेत सगळे. हे बघा. आणि हे कडू आजोबा आहेत. आणि ही अशी 5 कलम बघा आमची. हे बघ कलम. तर आणि एक बायलागिरी दाखवू तुम्हाला मी. तर आता आम्ही आलोय. माझ्यासोबत माझी बायको पण आली आहे. आणि तुझं लग्न कधी आलं? अरे एप्रिल मध्ये झालं ना. तर माझ्यासोबत माझी बायको पण आहे. तिच्या गावात काय भेटत नाही म्हणजे एकदम गाव. त्यांच्या गावात साधं हे पण नाही काय. हा हे 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 तर बघा इथे कसे लहान मी पाडलेला 2 आंबे. लहान पोरांसारखे कसे करवंद तोडते बघा. इकडे दाखव. सुटीचा फोन येते बघ. आम्ही पाडला आणि हा विस्को पाडला ना. कोणी पाडला? मी पाडला. हा हे बघा हे 2 आंबे पाडला. हात काढ. तर खूप थकायला झालंय. तर आता आम्ही जातोय परत घरी. साठी असं दोघांचं सेल्फी आहे. तुझं पण या. हे बघा हे 2 पाडले. आता आम्ही हा थोडासा हे आहे पण ह्याला हा चपटा दबला गेला. आणि इथे करवंद पाडतात ह्या दोघ्या. गावाला आलेत पहिल्यांदाच करवंद काढायला. आयुष्यात मी पहिल्यांदा बघितलाय माणूस जो काठीने करवंद काढतोय. मी रुईला 4-5 दिला हातातनं काढून खायचे पण ते वरतात. आणि इथे बघ एवढे मोठे हे आहे. हे उंबराचं झाड आहे. उंबर फळ आहे. अरे आहेत ना. काय बोलता? झालं लग्न वगैरे नीट? त्यांना दाखव. झालं ना. अस्मिता आंबे धर. रुई दाखव किती काढले. भाईने बोलवलं. चला हात दाखव. हात इथे वर आहे. तिथे वर आहेत. आता रुईने तेवढे करवंद काढले. आणि सगळे आंबे पण आमच्याच आहेत. आणि इकडे आजोबा आहेत शेरड्यांची रखवाली करायला आलेली रानात न्यायला. कडू आजोबा. आजोबा किती वाजता आलात तुम्ही शेरड घेऊन? हा काय ठीक ना. किती वर्ष झाली तुम्ही शेरडा बेरडा पाहताय? शिर्ड आमच्या जन्माच्या आधीपासून आमच्या वडिलांपासूनच आहेत. किती आहेत ह्या 20 आहेत. 20 आहेत. अरे ते बघा मित्रांनो किती शेरडा आहेत. शेरडा दाखवतो बायला. थांब जरा. आणि आमचे नवीन पॉडकास्टचे चॅनलवाले होस्ट विशाल पडवळ आता कडू आजोबांचा इंटरव्ह्यू घेतात. तो बघा तुम्ही. आम्ही जे शेरडा लागतात ते आजोबा आम्ही लहान होतो तेव्हापासून आम्हाला ओळखतात ते. आणि जोगेश्वरीला पण आमच्या इथेच राहायचे ते. मुलं सगळे आमच्या इथेच राहतात. तुम्ही किती वर्षापासून पाहताय? मी होय आता मला 70-80 वर्ष झाली. आणि त्याच्या अगोदर वडील पण ही शेरड म्हणजे कमसे कम 100 वर्षापासून हे शेरड राखतायत. ह्यांच्या वडील राखायचे आणि ह्यांना 80 वर्ष झालेत. म्हणजे बघा किती जुने आणि किती शेरडे. आणि हे शेरडे येऊन रानात फिरणं म्हणजे तिथे वाघ वगैरे फिरतात त्यांना सांभाळून आणणं म्हणजे किती 80व्या वर्षात ते आजोबा घेऊन येतात. आणि हे शेरडे पण बघा किती मस्त आहेत एकदम गावचे. मस्त. करवंदाची देठकी तोडत आहे. इकडे जरी बघा. तोडत आहे. ई करवंद इकडे करवंद इकडे. हे कोंबडा कोंबडी करूया काय? आता आम्ही ना काय कोंबडा कोंबडी करतो. कोंबडी बोला. कोंबडी. कोंबडा की कोंबडी? कोंबडी आहे. कोंबडी आहे. कोंबडा आहे. कोंबडी आहे. आणि हा कोंबडा आहे. नाही ही कोंबडी आहे. कोंबडी आहे. ही कोंबडी आहे. कोंबडा. यस ही कोंबडी आहे. कोंबडा. मला वाटतं कोंबड्यांचं झाड आहे. आता आम्ही घरी जाणार आणि हे सगळे त्यांची मेहनत आम्ही खाणार. हे सुकवून खाऊया मी बोलतो काय.
त्याला अनेक भरपूर लागतात. परत मला वाटतं नाटकाची प्रॅक्टिस होईल का नाही माहिती नाही. आता 6 वाजले आहेत. बघू, जायचं असेल तर मला ते कॉल करतील मला. मी दुपारी देवळातून जेवण आलोय, तेव्हापासून यांच्यासोबतच फिरतोय. मगाशी थोडं आम्ही क्रिकेट खेळलो आणि आता डायरेक्ट आम्ही सगळे इकडे आलोय. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्कीच या. अजून 1 दिवस बाकी आहे नाटक बघायला. मी स्टोरी पण टाकलंय इंस्टाग्रामला दुपारीच. जसं काय हा ब्लॉग आज टाकणार आहे, 1 दिवस बाकी आहे. हा ब्लॉग 10 दिवसांनी टाकेल. नाटक 10 संपून दिवस जाईल. नाही, अजून पकवतोय काय पण. हे बघा, मगापासून मी माझी एवढी मेहनत, घाम बघा मला किती आला. मी करवंद काढले, घाम बघा तुम्ही. आणि हिचा घाम गेला नाही काय मांजर पकडण्यात. शपथ मी नाही काढलेत, तिनेच काढल्या. ती सगळी रोईची मेहनत आहे. आणि आपले काकीने काकीने पण बघा करवंद कशी जमवणार. चला, वर भाईनी बोलवलंय, चला लवकर चला. आणि हा आपला अस्मित, मूर्ती लहान पण कीर्तिमान. बघा, एका दगडात 2 चेंडू, 2 आंबे. एका दगडात 2 आंबे. भाई काय बोलतोय, काय बोलतोय. आणि आम्ही दोघं या ब्लॉगचे करते धरते. हे अनिकेत साहेब 7-8 वर्षांनी मे महिन्यात गावी आले. आलेलो 4-5 वर्ष लॉकडाऊन मध्ये आला होता, त्यानंतर आता आलाय. 20 मेच्या पूजेला. 20 मेच्या पूजेला. नाही तर हे बघा, आमची फुलराणी कानात फुल लावून फिरते. नाकावर घाम बघा किती आलाय बघा. घामराणी झाली. फुलराणी मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत आमचा मुंबईचे शेजारी आणि गावचे पण शेजारी कडू काकीकडे. बघूया घरी आहे काय, कोण आहे की नाही. ही कुठे गेली, चोरी करून जाऊ काय. छोट पिल्लू बिंचू बघा. तुझ्या घरी भूत राहतात, झिगझॅगवाले लाईट लावले. धमधम धमधम तिकडे आतमध्ये. म्हणजे आतमध्ये बघ, काका कुठे गेले काय माहिती. असंच वर फिरून आलो.